तुम्ही रीलमध्ये अनेकदा पाहिलं असेल कुणकेश्वर मंदिर, तर आज आम्ही त्याचेच दर्शन करायला चाललो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले कुणकेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन जागृत देवस्थान आहे. त्याला दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखले जाते. सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वीचे जुने हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापन शैलीचा उत्तम नमुना असून महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात खूप मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे आहे असे मानले जाते. हे मंदिर यादव काळाशी जोडलेले आहे. यादव काळ म्हणजे 13वे शतक. कनकाच्या वनात शिवलिंग सापडल्यामुळे या मंदिराचे नाव कुणकेश्वर पडले. एका आख्यायिकानुसार एक इराणी व्यापारी वादळात अडकल्यानंतर त्याने आपल्या जहाजाच्या रक्षणासाठी शिवाकडे प्रार्थना केली आणि मग नंतर तो वाचल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम केले असे मानले जाते. मंदिर अतिशय सुंदर आणि समुद्राच्या किनारी वसलेले आहे. गर्दी खूप असल्या कारणाने आणि सोमवार असल्या कारणाने आमचे दर्शन झाले नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन केले आणि मग नंतर आम्ही पुढच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. दाभोडे गावात स्थित पोखरबाव गणपती मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसलेले प्राचीन आणि शांत ठिकाण आहे. रस्त्यात जाताना खूप छान रस्ता होता, खूप छान झाडं होती आणि आजूबाजूला जंगल होतं. खूप छान परिसर होता. हे मंदिर देवगड पासून 12 किलोमीटर दूर आहे. हे मंदिर कातळ चढावर आणि ओढ्याच्या काठावर बसलेले आहे, जिथे गणपतीची काळ्या पाषाणाची मूर्ती. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर हा खूप छान असा निसर्गाचा नजारा दिसतो. या मंदिराची अशी मान्यता आहे की या मंदिरात एक गुहा आहे ती आणि हे मंदिर पांडवकालीन आहे असे मानले जाते. ती शिवलिंग पण स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. तिथल्या पाण्यामध्ये खूप असे सुंदर छोटे छोटे मासे होती आणि मध्ये शिवाची खूप अशी छान अशी मूर्ती होती. मी दर्शन केले आणि घरी आलो आणि थोडा रेस्ट केला, जेवण वगैरे केली आणि परत पुण्याचा परतीचा प्रवास सुरू केला. खरोखर देवगड खूप छान आहे, कोकण खूप छान आहे. आमचा प्रवास खूप छान झाला. मग आजचा ब्लॉग इथे संपवते. जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके, बाय.